विजनरी वुमन पुरस्काराने कर्तृत्ववान महिलांचा गौरव. महिला दिनाच्या पूर्वसंध्येला वावीकर आय इन्स्टिट्यूट आणि ठाणे वैभव यांचा संयुक्त उपक्रम. महिला दिनाचे औचित्य साधून वावीकर आय इन्स्टिट्यूट आणि ठाणे वैभव यांच्या संयुक्त विद्यमाने विजनरी वुमन पुरस्कार देण्यात आले. सुप्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉक्टर नीला परांजपे, प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगी पाटील, सुलोचना देवी सिंघानिया, शाळेच्या मुख्याध्यापिका आणि संचालिका डॉक्टर रेवती श्रीनिवासन, वृत्त निवेदिका ज्ञानदा कदम, ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीजच्या अध्यक्षा सुजाता सोपारकर, ठाणे महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे, पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनच्या मुख्य समन्वयक जान्हवी खांडेकर, उद्योजिका जयश्री रामाणे आणि गोल्फ खेळाडू आणि प्रशिक्षक मीता गोवंडे यांना हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. डॉक्टर चंद्रशेखर आणि डॉक्टर वैशाली वावीकर, ठाणे वैभवचे संपादक मिलिंद बल्लाळ आणि सरस्वती विद्यालय शाळेच्या अध्यक्षा मीरा कोरडे यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. यावेळेस एबीपी माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकर उपस्थित होते. ठाणे वैभवचे व्यवस्थापकीय संपादक निखिल बल्लाळ यांनी आभार प्रदर्शन केले, तर साधना जोशी यांनी सूत्रसंचालन केले. ठाणे वैभव आणि वावीकर आय इन्स्टिट्यूट यांच्यातर्फे आम्ही आज विजनरी अवॉर्ड दिला महिलांना, कर्तृत्ववान महिलांना, की ज्यांनी सातत्याने अनेक वर्षांपासून आपल्या ठाण्यात आणि ठाण्याच्या बाहेर सुद्धा खूप चांगली कामगिरी बजावलेली आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातले आम्ही घेतले होते की ज्यांचे सत्कार करून एक प्रकारे त्यांचं एक प्रेरणा पुढच्या पिढीतल्या मुलींना मिळावी यासाठी हा कार्यक्रमाचं आम्ही आयोजन केलं होतं. ठाणे वैभवतर्फे आम्ही सातत्याने अशा महिलांच्या शोधात असतो की जे नेहमीच्या रस्त्यांपेक्षा वेगळ्या रस्त्यांवर जाऊन त्यांनी काही चांगलं काम केलेलं आहे. आणि आमच्या सुदैवाने असे सत्कारमूर्ती आपल्याला ठाण्यात सापडले की काही सरकारी अधिकारी आहेत, काही माध्यमातली माणसं आहेत, डॉक्टर आहेत, उद्योजक आहेत. तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या क्रॉस सेक्शन आणि या सगळ्या क्षेत्रांमध्ये आघाड्यांवर महिला जी कामगिरी बजावत आहेत ती इतकी स्पृहणीय आहे की त्यांचं कौतुक हे केलंच पाहिजे. म्हणजे आपण महिला दिनाचा कार्यक्रम जो आहे तो एक औपचारिकता म्हणून पाळत असतो, परंतु भारतासारख्या देशामध्ये आज महिलांचं योगदान इतकं जबरदस्त आहे की त्यांच्यामुळे पण आपण प्रगतीच्या वेगवेगळ्या मला वाटतं क्षितिज आपण गाठायला लागलेलो. मला असं वाटतं की एरोनॉटिक्स असेल किंवा अगदी अंतराळात सुद्धा आपल्या आता मुली जात आहेत, पोलीस खात्यामध्ये आहेत, सरकारी अधिकारी आहेत. त्यामुळे असं पुढचं क्षेत्र नाही की जी पुरुषांची मक्तेदारी म्हणून ती क्षेत्र ओळखली जायची. अशा या सर्व क्षेत्रांमध्ये या महिलांनी अतिशय छान कामगिरी बजावलेली आहे आणि एक आपला ठसा उमटवलेला आहे. अशा महिलांचा आम्ही आज सत्कार केलेला आहे आणि म्हणून त्यांना नाव सुद्धा आम्ही दिलेलं आहे विजनरी अवॉर्ड. ओके. आणि आजचा ठाणे वैभव आणि वावीकर आय इन्स्टिट्यूटनं जो घेतलेला कार्यक्रम होता तो फार स्तुत्य आणि वेगवेगळ्या क्षेत्रातल्या 9 महिलांना जे पुरस्कार दिले ते फार महत्त्वाचं अशासाठी आहे की जेव्हा समाजाची आपण प्रगती व्हायची म्हणतो तेव्हा जोपर्यंत महिला आणि पुरुष या दोघांनाही समान संधी मिळत नाही, निर्णय घेण्याचे अधिकार मिळत नाही, तोपर्यंत एकत्रित समाजाची प्रगती होऊ शकत नाही. महिलांना निर्णय घेण्याचे अधिकार, स्वातंत्र्य जर नाही मिळालं तर समाज म्हणून आपण कितीही प्रयत्न केले तरी आपल्याला जी उंची गाठायची ती आपण गाठू शकत नाही. आणि आज अशा महिला होत्या ज्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये खूप मोलाचं महत्त्वाचं काम केलेलं आहे. तर हा एक असा दिवस आहे की जेव्हा आपण आवर्जून त्याच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करतो किंवा व्यक्त केली पाहिजे. खरं तर एक दिवस कौतुक करावं आणि बाकी दिवशी त्याला महत्त्व देऊ नये, किंमत त्याची असू नये असं नाही. महिलांचं महत्त्व, त्यांचं आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातलं स्थान हे खूप मोलाचं आणि महत्त्वाचं आहेच. पण तरीही असे दिवस जेव्हा येतात तेव्हा आवर्जून आपण त्या कर्तबगारीची, त्यांच्या कार्याची, त्याच्याबद्दलचं आपण कौतुक करतो आणि एक प्रकारे कृतज्ञता व्यक्त करतो. तर ही कृतज्ञता ही फक्त मी म्हणेन की ठाणे वैभव आणि वावीकर इन्स्टिट्यूट यांनी केली, पण ही सगळ्या समाजाच्या वतीनं त्यांनी जी भावना आहे कृतज्ञतेची ती या निमित्तानं व्यक्त झाली. त्यामुळे या दोन्ही संस्थांचे मला खूप कौतुक वाटतं, त्यांचं अभिनंदन की त्यांनी अशा
खूप वेगवेगळ्या क्षेत्रातल्या महिलांना एका स्टेजवर आणून त्यांचं कौतुक केलं त्याबद्दल, आणि सर्व महिलांना आणि पुरुषांनाही खरं तर की महिला दिनाच्या शुभेच्छा. एका दिवसासाठी नाही तर आयुष्यभरासाठी आणि प्रत्येक दिवसासाठी आपण महिलेचं स्थान आपल्या आयुष्यातलं, त्याचं मोल लक्षात ठेवलं पाहिजे. ते आपण लक्षात ठेवण्याचा संकल्प करूया. नमस्कार. महिला आज खूप एम्पॉवर्ड आहेत, ऑल वुमेन, आणि आपण वेगवेगळ्या क्षेत्रातल्या ज्या महिला आहेत त्यांचा सन्मान करणं, त्यांना लोकांपुढे आणणं हे आपलं काम आहे असं मला वाटतं. आणि निखिल आणि अभिषेक यांनी जो प्रोग्राम केला खूप मजा आली. अतिशय चांगल्या लेवलचा प्रोग्राम झाला आणि खूप वेगवेगळ्या क्षेत्रातल्या महिला त्यांनी चूज केल्या होत्या. त्यामुळे एक असा संपूर्ण 360 डिग्री म्हणतो तसा प्रोग्राम झाला. तो असतोच, महिलांचा दर दिवस असतोच, पण जसं आहे की आपल्याला एक रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून एक दिवस ठेवायला लागतो, म्हणून 8 मार्च आहे. अदरवाईज प्रत्येक दिवस महिलांचा असतोच. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. कोपरी पोलीस स्टेशनमध्ये महिला दिन साजरा. सोनसाखळी चोरांपासून सावध राहण्याचे आवाहन डेरे. आज जगभर जागतिक महिला दिन साजरा केला जात असताना ठाण्यातील कोपरी पोलीस स्टेशनमध्ये देखील महिला पोलीस कर्मचाऱ्यांसोबत महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी कोपरी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच शहरातील समजत महिलांना सोनसाखळी स्वरांपासून सावध राहण्याचे आवाहन केले. डेरे म्हणाले की मी समस्त महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा देतो. आज कोपरी पोलीस स्टेशनमधील सर्व कार्यभार महिला सांभाळतील आणि त्यांना मदत देखील महिलाच करतील असे आम्ही या दिनानिमित्त ठरवले आहे. मी समस्त महिलांना आवाहन करू इच्छितो की सोनसाखळी चोरीचे प्रमाण वाढले आहे, त्यामुळे रस्त्यावरून येताना जाताना आपल्या दागिन्यांवर लक्ष ठेवा. तसेच रस्त्यावरून येता जाताना ते कोणत्या निदर्शनास पडणार नाही याची देखील खबरदारी महिलांनी घ्यावी, जेणेकरून तुम्हाला आळा घालता येईल असे डेरे म्हणाले. महिला पोलीस नाईक अपर्ता वैती यावेळी म्हणाल्या की महिला ही सर्व कुटुंबाची काळजी घेत असते, परंतु ती स्वतःकडे दुर्लक्ष करते. त्यामुळे तिने स्वतःची देखील काळजी घ्यावी, स्वतःकडे थोडा वेळ काढावा. फक्त 4 भिंतींमध्ये अडकून न राहता पुढील शिक्षण घेऊन करिअरची वाट निवडा असे आवाहन वैती यांनी केले. वैती, मी कोपरी पोलीस स्टेशन येथे कर्तव्यावर आहे. सन्माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक डेरे सर यांनी आम्हाला सगळ्यांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि माझी समस्त महिला वर्गाला शुभेच्छा आहे महिला दिनाच्या. आणि मी महिलांना एवढंच सांगू इच्छिते का तुम्ही खूप म्हणजे आई वडिलांची, पतीची, मुलांची काळजी घेता, त्याचप्रमाणे तुम्ही प्रथम मी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त
समस्त सर्व महिलांना मी शुभेच्छा देतो. आणि आज आम्ही असं ठरवलेलं आहे, महिला दिनानिमित्त पोलीस ठाण्यामध्ये ही महिलाच काम करेल आणि त्यांना मदतनीसुद्धा आमच्या महिलाच असतील. आणि आजच्या पूर्ण दिवसाचा जो कार्यभार आहे महिला सांभाळणार आहेत. आणि मी समस्त महिलांना एकच आवाहन करू इच्छितो की बाहेर चेन स्नॅचिंग सारखे बऱ्याच प्रमाणात गुन्हे घडतात, तर त्यानिमित्ताने रस्त्यावर जाता येताना आपले जे दागिने असतात त्यावर लक्ष ठेवा आणि शक्यतो ते दिसणार नाहीत याची खबरदारी घ्यायला पाहिजे. रस्त्यावर जाता येताना तेवढीच सर्वांनी काळजी घ्यावी, जेणेकरून आपल्याला गुन्ह्यांना आळा घालता. जिल्हा परिषदेचे अर्थसंकल्प सादर. शिक्षण समाज कल्याण विभाग दिव्यांग कल्याण निधीतून नवीन योजना समाविष्ट. माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती छायादेवी सिसोदे. जिल्हा परिषदेचे स्व उत्पन्नाचे व पाणी पुरवठा देखभाल दुरुस्तीचे सन 23-24चे सुधारित व सन 24-25चे मूळ अंदाजपत्रक माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती छायादेवी सिसोदे यांच्या हस्ते अर्थसंकल्प सादरीकरण आज ठाणे जिल्हा परिषद ठाणे वागळे इस्टेट येथील नव्या इमारतीत करण्यात आले. यावेळी वित्त विभागाकडून श्री वैजनाथ बुरडकर यांनी अर्थसंकल्प 24-25 सादरीकरणासाठी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी माननीय उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री अविनाश फडतरे, कार्यकारी अभियंता श्री संदीप चव्हाण, आरोग्य विभाग प्रमुख डॉक्टर गंगाधर परगे, महिला व बाल विकास विभाग प्रमुख श्री संजय बागुल, शिक्षणाधिकारी प्राथमिक विभाग श्रीमती कुंदा पंडित, शिक्षणाधिकारी माध्यमिक विभाग श्रीमती ललिता दही तुले, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग प्रमुख श्री पंडित राठोड, लघु पाटबंधारे विभाग प्रमुख श्री दिलीप जोकार तसेच अर्थ विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. जिल्हा परिषदेचे स्व उत्पन्नाचे आणि पाणी पुरवठा देखभाल दुरुस्तीचे सन 23-24चे सुधारित व सन 24-25चे मूळ अंदाजपत्रक सादर करताना मला आनंद होत आहे. विकास विषयक योजना प्रभावीपणे आणि परिणामकारक राबविण्यासाठी पुरेसे आर्थिक पाठबळ असणे आपल्याला आवश्यक असतं. जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प हा मुख्यतः राज्य शासनाकडून प्राप्त होणाऱ्या अनुदानावर अवलंबून असतो. जिल्ह्यात ग्रामीण भागात देखील मौखिक कर्करोगावर उपचार मिळणार. दंतचिकित्सांना प्रात्यक्षिक बायोप्सी प्रशिक्षण शिबिर. तंबाखूजन्य सेवनामुळे मौखिक कर्करोगाचा धोका वाढला असताना ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरातील मौखिक कर्करुग्णांना वेळेत उपचार मिळावेत यासाठी सिव्हिल रुग्णालयात डॉक्टरांसाठी प्रात्यक्षिक बायोप्सी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन ठेवले होते. यामुळे रुग्णांना वेळेत तपासणी आणि निदान होण्यास मदत मिळणार आहे. जगभरात मौखिक कर्करोगाची संख्या वाढत असून भारतामध्ये दरवर्षी सुमारे 1 लाख तोंडाच्या कर्करोगाचे रुग्ण आढळून येतात. ठाणे जिल्ह्याचा विचार केला तर शहरापेक्षा ग्रामीण आणि दुर्गम भागात तंबाखू सेवनाची अनेकांना सवय असते, मात्र याचा परिणाम आरोग्यावर होत असतो. तोंडाचा कर्करोग तंबाखूमुळे होण्याची अधिक शक्यता असते. कर्करोगाचे वेळीच निदान नाही झाले तर मृत्यू देखील ओढवू शकतो. या पार्श्वभूमीवर मौखिक कर्करोग झालेल्या रुग्णांना त्वरित उपचार मिळावेत यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार आणि अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली खास दंत तज्ज्ञ डॉक्टरांसाठी प्रात्यक्षिक बायोप्सी प्रशिक्षण शिबिर ठेवण्यात आले असल्याची माहिती दंतशल्य चिकित्सक डॉक्टर अर्चना पवार यांनी दिली. राष्ट्रीय मौखिक आरोग्य कार्यक्रम अंतर्गत प्रात्यक्षिक बायोप्सी प्रशिक्षण शिबिरात जिल्ह्यातील सिव्हिल रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालयातील दंतचिकित्सक यांना टाटा रुग्णालयाचे मौखिक कर्करोग तज्ज्ञ डॉक्टर हितेश सिंघवी यांनी प्रशिक्षित केलं. अनेकदा ग्रामीण भागातील मौखिक कर्करोग झालेल्या रुग्णाला शहराकडे धावाधाव करावी लागते, मात्र आता तालुका पातळीवर सरकारी रुग्णालयात उपरुग्णांवर उपचार होण्यास मदत मिळणार आहे. या प्रशिक्षणात डॉक्टरांना मौखिक कर्करोग रुग्णांच्या तोंडातील संशयित भागातील पेशी काढून तो हिस्टोपॅथॉलॉजीमध्ये पाठवला जातो. पुढच्या 10 दिवसात निदान होऊन रुग्णांवर वेळीच उपचार करता येणार आहेत.
ग्रामीण भागातील रुग्णांना मुख कर्करोगाची तपासणी आणि निदान करण्यासाठी जिल्ह्यात किंवा मुंबईला पाठवले जाते, परंतु प्रात्यक्षिक बायोप्सी प्रशिक्षण कार्यक्रमामुळे रुग्णांना मोठा फायदा होणार आहे। रुग्णांना जवळच उपचार मिळणार असून गरज पडली तर मौखिक शस्त्रक्रिया देखील करता येऊ शकणार आहे। कार्यशाळा ठेवलेली आहे की ज्याच्यामध्ये याला आपण प्रात्यक्षिक बायोप्सी कार्यालय म्हणतोय किंवा प्रशिक्षण म्हणतो आहे। आणि याच्यामध्ये आपण बायोप्सी कसं करणार आहोत हे बघणार आहोत आणि आपण स्वतः करणार आहोत। हे करण्यासाठी आपल्याकडे ऑन्कोलॉजिस्ट ऑन्कोसर्जन्स आपण बोलवलेले आहे। टाटावरून डॉक्टर हितेश सिंघवी म्हणून ऑन्कोसर्जन आहेत, हे आपल्याला याच्यामध्ये मदत करणार आहेत। ते आमचं प्रशिक्षण घेणार आहेत, आधी काही लेक्चर्स घेणार आहेत आणि त्याच्यानंतर ते बायोप्सी कशी करावी ही प्रोसिजर हँड्स ऑन आम्हाला ओटीमध्ये दाखवणार आहेत। जिल्ह्याच्या ठिकाणी सगळ्या सोयीसुविधा उपलब्ध असतात, पण ग्रामीण भागामध्ये खरं म्हणजे बघायला गेलो तर तंबाखूची सवय म्हणा, गुटख्याची सवय म्हणा, सिगरेट म्हणा की हे जे कॉजेस आहेत किंवा फॅक्टर्स आहेत की जेणेकरून कॅन्सर होतो, ही सगळी फॅक्टर्स जास्त करून ग्रामीण भागात बघायला मिळतात। आणि म्हणून त्या पेशंटची धावपळ होऊ नये की त्या रुग्णांनी तालुका प्लेसवरून डिस्ट्रिक्ट प्लेसवर पळत येऊ नये म्हणून आपण सर्व डेंटिस्ट जे ग्रामीणला कामाला आहेत, PSCला कामाला आहेत, या सर्व डेंटल सर्जन्स आपण वर्कशॉप घेत आहे की जेणेकरून ही सुविधा ते त्यांना ग्रामीण रुग्णालयामध्ये देऊ शकतात। ग्रामीणमधून पेशंटला ऑल द वे टाटाला किंवा शहराकडे पळायची गरज नाही। वाढत्या मुख कर्करोगाचं प्रमाण लक्षात घेता आपण जिल्हा रुग्णालय ठाणे इथे कॅन्सर वॉरियर OPD ही चालू केलेली आहे। मी सगळ्यांना आवाहन करते की ग्रामीण रुग्णालयामध्ये किंवा PSCमध्ये तुम्हाला जर काही पेशंट असे आढळले आणि तुम्हाला जर थोडंसं सस्पिशियस वाटत असेल किंवा तुम्हाला वाटत असेल की ह्या पेशंटला मुख कर्करोग झालेला आहे तर त्या पेशंटला तुम्ही आमच्याकडे रिफर करू शकता। आणि ह्याच अनुषंगाने महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना जी आहे त्याच्या अंतर्गत समजा त्या पेशंटला काही सर्जिकल इंटरव्हेन्शनची गरज आहे किंवा किमोथेरपीची गरज आहे, रेडिएशन थेरपीची गरज आहे, तर यामध्ये त्यांना फ्री ऑफ कॉस्ट ही ट्रीटमेंट ठाणे रुग्णालयाला केली जाते। तर मी सगळ्यांना आव्हान करेन की असे काही पेशंट तुम्हाला आढळले तर तुम्ही आम्हाला नक्की संपर्क करावा आणि त्या पेशंटला सिव्हिल हॉस्पिटल ठाणे इथे रिफर करा।